नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 19 ऑक्टोबरच्या ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांनासुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या चालू घडामोडींना. तर आजचा चालू घडामोडीचा पहिला प्रश्न असणार आहे की नुकतेच मिस इंडिया 2024चा किताब कोणी जिंकला. आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, निकिता पोरवाल. हिने नुकतंच जी काही मिस इंडिया 2024ची स्पर्धा पार पडलेली आहे त्याची ती विजेता ठरलेली आहे. तर त्या संदर्भामध्ये थोडी आपल्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसुद्धा बघायची आहे. हे जी मिस इंडिया 2024ची स्पर्धा पार पडली त्याचं ठिकाण होतं मुंबई. या ठिकाणी ही स्पर्धाचं आयोजन झालेलं आहे. तर हे आपल्याला ठिकाण लक्षात ठेवायचं आहे. तसेच हे जी निकिता पोरवाल आहे ती मध्य प्रदेशची आहे आणि आता ती मिस इंडियाचा तिनं किताब जिंकल्यामुळे ती आता मिस वर्ल्ड जी स्पर्धा असते आंतरराष्ट्रीय लेवलला त्यामध्ये भारताचं प्रतिनिधित्व हे करेल. तर या गोष्टी आपल्याला याच्याविषयी लक्षात ठेवायचं आहे. तसेच जे काही आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या इतर सौंदर्य स्पर्धा आहेत त्यांच्या नेमकं विजेता कोण ठरलेले आहेत त्यासुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जसं मिस वर्ल्ड 2024ची विजेता आहे क्रिस्टिना पिचकोवा, जे की चेक रिपब्लिक या देशाचे आहे. मिस युनिव्हर्स 2023चं जे काही किताब आहे ते सेनिस पलासियोने जिंकलेलं आहे, जे निकारागुआ या देशाचे आहे. आणि मिस युनिव्हर्स इंडिया 2024चा किताब रिया सिंघा हिने जिंकलेला आहे, जे की गुजरात या राज्याचे आहे. तर या गोष्टी आपल्याला याविषयी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच भारतातील दुसरा सर्वात मोठा फुलपाखरू विविधता केंद्र कोणत्या ठिकाणाला घोषित करण्यात आले आहे. आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. हा भारतामधील दुसरा सर्वात मोठा फुलपाखरू विविधता केंद्र म्हणून केंद्र सरकारने घोषित केलेला आहे. तर त्या संदर्भामध्ये थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे. भारतातला पहिला फुलपाखरू विविधता केंद्र कोणता आहे तर नामाधापा राष्ट्रीय उद्यान, जे की अरुणाचल प्रदेश या ठिकाणी आहे. आणि आता हा दुसरा राष्ट्रीय उद्यान आहे काझीरंगा, त्याला भारतातला दुसरा फुलपाखरू विविधता केंद्र म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. ते आसाम या राज्यामध्ये आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. तर या ठिकाणाला फुलपाखरू विविधता केंद्र म्हणून का घोषित करण्यात आलेलं आहे कारण या ठिकाणी 466पेक्षा अधिक फुलपाखरूंच्या प्रजाती या आढळून आलेल्या आहेत. तर यामुळे याला फुलपाखरू विविधता केंद्र म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. तर म्हणून हा आपल्याला पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. याची स्थापना जी आहे त्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाची ती 1974ला झालेली आहे. आणि हा उद्यान युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट आहे मित्रांनो. त्यासोबतच काही एक्स्ट्रा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानविषयी की या ठिकाणी हे जे राष्ट्रीय उद्यान आहे काझीरंगा नावाचं, ते काझीरंगा राष्ट्रीय उद्यान एकशिंगी गेंड्यांसाठी प्रसिद्ध आहे. तर हा पॉईंटसुद्धा आपण लिहून ठेवायचा आहे. त्यासोबतच महाराष्ट्राचा राज्य फुलपाखरू कोणता आहे तर ते आपण एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणून लक्षात ठेवायचं आहे. ते आहे ब्लू मॉर्मॉन. तसेच भारतामधील पहिला राष्ट्रीय उद्यान जिम कार्बेट आहे, जे की उत्तराखंड या राज्यामध्ये आहे. तर हे काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे ते सुद्धा आपण नोट डाऊन करून ठेवायचे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे नवीन सरन्यायाधीश कोण बनले आहेत. आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, संजीव खन्ना. हे भारताचं जे काही सर्वोच्च न्यायालय आहे त्या सर्वोच्च न्यायालयाचे नवीन सरन्यायाधीश म्हणून ते शपथ घेणार आहेत. तर त्याविषयी थोडीशी अधिक माहिती आपल्याला बघणं गरजेचं आहे. यापूर्वीचे जर आपण सरन्यायाधीश कोण आहेत जे सध्या कार्यरत आहेत ते आहेत DY चंद्रचूड, जे की 50वे सरन्यायाधीश आहेत. आणि जे संजीव खन्ना असतील ते भारताचे 51वे सरन्यायाधीश बनणार आहेत. आणि त्यांचं जे काही कार्यकाल आहे ते 11 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. कारण 10 नोव्हेंबरला DY चंद्रचूड हे यांच्या पदाचा कार्यकाळ हा संपणार आहे. तर या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसेच हे जे काही संजीव खन्ना आहेत मित्रांनो, फक्त 6 महिन्यांसाठीच भारताचे सरन्यायाधीश असणार आहेत. फक्त 6 महिन्यांचाच कार्यकाळ त्यांना मिळालेला आहे. तर या पण गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसेच आता सर्वोच्च न्यायालयाचा मुद्दा निघालेला आहे. तर सर्वोच्च न्यायालयाविषयी आपल्याला थोडी अधिकची माहितीसुद्धा बघायची आहे.
जसं या सर्वोच्च न्यायालयाविषयी राज्यघटनेमध्ये कलम आहे 124 ते 147 या दरम्यान, आणि ते भाग कोणत्या भागामध्ये सांगण्यात आलेला आहे तर भाग 5व्यामध्ये. तर या गोष्टी लक्षात ठेवा. तसेच सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 28 जानेवारी 1950ला झालेली आहे. त्यापूर्वी हे जे काही फेडरल कोर्ट म्हणून होतं 1935च्या कायद्यानुसार, पण पुढे जाऊन ज्यावेळेस आपलं संविधान कार्यरत झालं किंवा अंमलबजावणी सुरू झाली त्यानंतर त्याला सर्वोच्च न्यायालय असं म्हटलं जाऊ लागलं. तर हे गोष्टी लक्षात ठेवा. तसेच पहिले सरन्यायाधीश कोण होते तर हिरालाल कानिया होते. आत्तापर्यंत जर बघितलं तर एकही महिला ही भारताची सरन्यायाधीश बनलेली नाही. तर हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे, स्टार करून ठेवायचा आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना किंवा न्यायाधीशांना शपथ ही कोण देतं तर राष्ट्रपती देतात, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबत तुमच्यासाठी होमवर्क क्वेश्चन देऊन जातो आहे की भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांची निवड ही कशा प्रकारची होती हे आपण कमेंटमध्ये सांगायचं आहे. बघूया कोणत्या विद्यार्थ्याला माहीत आहे की भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांची निवड ही कशा प्रकारे होते. चला मग पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. पुढचा प्रश्न बघायचा आहे की नुकतेच भारताच्या दुसऱ्या नौदल रडार स्टेशनची आधारशिला कुठे ठेवण्यात आली आहे, आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, तेलंगणा या ठिकाणी भारताचं दुसरं नौदल रडार स्टेशन उभं केलं जाणार आहे. तर त्या संदर्भामध्ये थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते याची आधारशिलाही ठेवण्यात आलेली आहे, आणि याचं खर्च हे 3,200 कोटी रुपये आलेला आहे. याचा उद्देश काय आहे तर नौसेनेच्या कम्युनिकेशन क्षमतांना मजबूत करणे, तसेच सबमरीन आणि कमांड सेंटर यांच्यात रिअल टाईम कम्युनिकेशन घडवून आणणे. तर या चित्रामध्ये आपण बघू शकता की नेमकं कशा प्रकारचं कम्युनिकेशन हे होत असतं. ते रडार स्टेशन आणि जे काही सबमरीन असतात पाणबुड्या, या ठिकाणी चित्रामध्ये आपण व्यवस्थितपणे ते बघू शकता. त्याद्वारे तुम्हाला ती गोष्ट चांगल्या प्रकारे लक्षात राहणार आहे. त्यासोबतच आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की पहिलं नौदल रडार स्टेशन भारतातलं कोणतं आहे तर ते तामिळनाडू या राज्यामध्ये आपण उभं केलं होतं 1990 या सालामध्ये. आता हे दुसरं असणार आहे जे की तेलंगणा या राज्यामध्ये असणार आहे. तर या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, नुकतेच सायबर गुन्हे समन्वय केंद्राचे राष्ट्रीय ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची निवड ही करण्यात आली आहे, आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, रश्मिका मंदाना. ही जी काही साऊथची ॲक्ट्रेस आहे ती सायबर गुन्हे समन्वय केंद्राची राष्ट्रीय ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून त्याची निवड करण्यात आलेली आहे. त्यासोबतच हे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, हे जे काही तंबाखू नियंत्रणाची जी ब्रँड ॲम्बॅसेडर आहे त्या संदर्भामध्ये ती PV सिंधू आहे. तसेच युनिसेफ इंडियाची ब्रँड ॲम्बॅसेडर ही करीना कपूर आहे. तिन्हींच्या आपण छायाचित्र या ठिकाणी दिलेली आहे. पहिली जी काही येलो ड्रेसमध्ये आहे ती रश्मिका मंदाना आहे. या ठिकाणी आपली ही बॅडमिंटनपटू PV सिंधू आहे, आणि ह्या ब्लॅक टी शर्टमध्ये युनिसेफची इंडियाची ब्रँड ॲम्बॅसेडर करीना कपूर आहे. तर या तिन्हींचे आपण छायाचित्र या ठिकाणी दिलेले आहेत. तर त्याप्रकारे तुम्हाला ते अधिक चांगलं लक्षात राहणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच कोणत्या देशाच्या विद्यापीठाने भारताच्या राष्ट्रपतींना राज्यशास्त्रातील मानद डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केलं आहे, आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, अल्जेरिया या देशाच्या विद्यापीठाने भारताच्या राष्ट्रपतींना राज्यशास्त्रामधील मानद डॉक्टरेट देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे. तर ही अतिशय महत्त्वाची घडामोड मित्रांनो, कारण आपल्या भारताच्या राष्ट्रपतींना अशा प्रकारच्या एखाद्या दुसऱ्या देशाने डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केलेलं आहे. म्हणून आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा आपण बघूया. अल्जेरिया या देशाच्या विद्यापीठाने जे आपले राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू यांना राज्यशास्त्रातील मानद डॉक्टरेट देऊन सन्मानित केलेलं आहे. आणि सध्या आपले जे भारताचे राष्ट्रपती आहेत ते 3 देशांच्या दौऱ्यावर आहेत, अल्जेरिया, मॉरिटानिया आणि मलावी. तर त्यामधील अल्जेरिया या देशाच्या युनिव्हर्सिटीनेही त्यांना डॉक्टरेट पदवी दिलेली आहे. आणि त्यासोबतच हा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, हा स्टार करून ठेवायचा आहे पॉईंट, की या 3 देशांना भेट देणाऱ्या या पहिल्या भारतीय राष्ट्रपती बनलेले आहेत. यापूर्वी एकही भारतीय राष्ट्रपती या ठिकाणी गेलेले नाहीत. म्हणून हा पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा होतो, हा स्टार करून ठेवा.
त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे, भारताची पहिली स्वदेशी बुलेट ट्रेन कोणाद्वारे विकसित केली जाणार आहे? आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, BEML ही जी काही खाजगी कंपनी आहे मित्रांनो, त्याद्वारे भारताची पहिली स्वदेशी बुलेट ट्रेन ही विकसित केली जाणार आहे. तर त्याविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे. BEML त्याचं लॉंग फॉर्म आहे भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड. ही बेंगलोरमधील एक खाजगी कंपनी आहे आणि तिला हे निर्मितीचं कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे. त्यासाठी खर्च येणार आहे 867 कोटी रुपये. आणि ही जी काही बुलेट ट्रेन बनेल त्याचा वेग किती असणार आहे? 250 ते 280 किलोमीटर प्रति तास. तर या काही गोष्टी या बुलेट ट्रेनविषयी लक्षात ठेवायच्या आहे, कारण ही पहिली भारतीय स्वदेशी बनावटीची बुलेट ट्रेन असणार आहे. म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच केंद्र सरकारने कोणत्या रब्बी पिकाचे MSP मध्ये सर्वाधिक रुपयांची वाढ केली आहे? आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, मोहरी या पिकाची सरकारने MSP मध्ये सर्वाधिक रुपयांची वाढ केलेली आहे. तर त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघूया. 2025-2026साठी 6 रब्बी पिकांच्या MSP मध्ये केंद्र सरकारकडून वाढ ही जाहीर करण्यात आलेली आहे. तर ते 6 पीक कोणते आहेत? तर हे आहे गहू, ज्वारी, हरभरा, मसूर, बार्ली आणि मोहरी. तर हे 6 रब्बी पीक आपल्याला लक्षात ठेवायचे आहे, कारण जे काही MPSC सारख्या वगैरे परीक्षा आहेत त्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न हे विचारले जातात मित्रांनो. म्हणून त्या दृष्टीने हा प्रश्न महत्त्वाचा आहे की कोणते पिकं आहेत की ज्यांच्या MSP मध्ये वाढही करण्यात आलेली आहे. तर स्टार करून ठेवायचा आहे हा मुद्दा. आणि या 6 पिकांमध्ये सर्वाधिक वाढ कशात जर विचारली तर ती आहे मोहरी या पिकामध्ये. तर ती किती वाढ करण्यात आलेली आहे? तर 300 रुपये प्रति क्विंटल ही त्या मोहरी पिकाच्या MSP मध्ये वाढच करण्यात आलेली आहे. त्यासोबतच आपल्याला हे पण लक्षात ठेवायचं आहे, तर MSP म्हणजे नेमकं काय? तर MSP म्हणजे त्याचं लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचं आहे, मिनिमम सपोर्ट प्राईस. आता हे काय असतं? तर सरकार काय करतं की सरकारने सांगितलेल्या या खरेदी भावाच्या कमी किमतीमध्ये त्या पिकांचं खरेदी हे केलं जात नाही. म्हणजे सरकारनं समजा सांगितलं की एखादं पीक हे 2000 रुपये क्विंटल हे विकलं जाणार, मग काही जरी परिस्थिती आली तरी ते 2000च्या खाली त्या पिकाला खरेदी हे सरकार करत नाही, त्याच्यावरच करतं. एक प्रकारचं ते सपोर्ट प्राईज असतं, म्हणजे त्याच्या खाली त्या प्राईजला जात नाही. म्हणून एक प्रकारे शेतकरी जे काय असते त्यांचा फायदाच असतो त्या दृष्टीने. म्हणून MSP अतिशय महत्त्वाचे आहे. तर ते MSP विषयी एक समितीसुद्धा आहे मित्रांनो, जी वारंवार परीक्षांमध्ये विचारली जाते. ती आहे MS स्वामीनाथन यांची समिती आहे. तर हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर ज्या काही कालच्या घडामोडी आपण घेतल्या होत्या त्याचा एकदा क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. तर पहिला प्रश्न आपण काल घेतला होता की भारतीय तटरक्षक बलचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, परमेश शिवमणी हे नुकतंच भारतीय तटरक्षक बल जे आहे त्याचे नवीन प्रमुख म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की नुकतेच IAF वर्ल्ड स्पेस अवॉर्ड देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, S सोमनाथ जे इस्रोचे प्रमुख आहेत सध्या, त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की नुकतेच बोरिस जॉन्सन यांची आत्मकथा प्रकाशित झाली आहे, त्याचे नाव काय आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, अनलिस्टेड असं त्या आत्मकथेचं नाव आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की नुकतेच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या. महाराष्ट्रामध्ये एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, 288. आणि याविषयी आपण डिटेलमध्ये काल व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता 2024 सालची SCO परिषद कोणत्या देशात होत आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, पाकिस्तान या देशामध्ये ही SCO परिषद होत आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की नुकतेच मैया सन्मान योजनेची रक्कम वाढवण्यात आली, ही कोणत्या राज्याची योजना आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, झारखंड राज्याची ही योजना आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की नुकतेच आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिवस कधी साजरा करण्यात आला? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, 15 ऑक्टोबर. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, तो होमवर्क क्वेश्चन होता. त्या होमवर्क क्वेश्चन असा होता की नुकतेच बलात्कार विरोधी अपराजिता विधेयक कोणत्या राज्यात पारित करण्यात आले?
आणि याचं योग्य उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी कमेंटमध्ये दिलेलं आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन, कारण बरेचसे विद्यार्थी आहेत की जे चांगल्या प्रकारे अभ्यासही करत आहेत. ते तुमच्या कमेंटवरून कळतच आहे मित्रांनो. म्हणून अशाच प्रकारचा अभ्यास करत राहा. अशा प्रकारचे प्रश्न हे आपल्या परीक्षांमध्ये विचारले जातात आणि जे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपल्या परीक्षांसाठी असतात तेच आपण होमवर्क क्वेश्चन म्हणून आपल्यासाठी घेऊन येत असतो. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी कमीत कमी प्रयत्न करायचा आहे उत्तर देण्याचा. यामुळे काय होईल की जी काही आपल्या मनामध्ये जी भीती असते एक प्रश्न सोडवण्याची ती राहणार नाही आणि याचा फायदा तुम्हाला तुमच्या परीक्षांमध्ये दिसून येणारच आहे. चला मग, ज्यांना याचं योग्य उत्तर माहिती नाही त्यांना उत्तर सांगणार आहोत. ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी. पश्चिम बंगाल या राज्यामध्ये बलात्कार विरोधी अपराजिता विधेयक हे पारित करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आजचा प्रश्न असणार आहे तो असा होमवर्क क्वेश्चन प्रश्न असणार आहे की भारतातील पहिले संविधान संग्रहालय कोठे उभारण्यात आले आहे. आणि हा प्रश्नसुद्धा मित्रांनो अतिशय महत्त्वाचा आहे, कारण भारतामधील असा पहिल्यांदाच संविधान संग्रहालय उभारण्यात आलेला आहे. म्हणून हा प्रश्न आपल्या परीक्षांमध्ये येण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. बघूया किती जणांना या प्रश्नाचं उत्तर हे माहिती आहे. उत्तर कमेंटमध्ये सर्वांनी सांगायचं आहे. कोणीही उत्तर न देता पुढे जायचं नाही, कारण मित्रांनो तुमच्यासाठीच आपण हे प्रश्न बनवलेले आहेत. म्हणून कृपया करून प्रत्येकाने कमेंटमध्ये उत्तर हे सांगायचंच आहे. चला मग थांबूया. शेवटी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर प्लीज लाईक करायचा आहे, कारण मित्रांनो तुमच्या सपोर्टशिवाय आम्ही काही पुढे जाऊ शकत नाही. म्हणून प्रत्येकाने एक लाईक करायचं आहे. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जॉईन करून घ्यायचं आहे, कारण आपण त्या ठिकाणी आपल्या चॅनलविषयी अपडेट टाकत असतो. तसेच जे काही विविध स्टडी मटेरियल असतं ते सुद्धा आपण त्या ठिकाणी टाकत असतो. चला मग थांबूया या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.